नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण दुसऱ्या विभागाला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या विभागातली पहिलीच कविता आहे. कवितेचं नाव आहे या झोपडीत माझ्या. कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. जन्म 1909, मृत्यू 1968. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम याचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभव सागर, भजनावली, सेवा, स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयीचे कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य 1941 साली महाराजांनी वैयक्तिक सत्याग्रह केला. भारत छोडो आंदोलनात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. ब्रिटिशांनी त्यावेळी जी अमानवीय मुस्कटदाबी चालवलेली होती त्याचा त्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे तुकडोजी महाराजांना 1942 साली अटक करून नागपूर व रायपूर येथील कारागृहामध्ये कैदी म्हणून ठेवण्यात आले. तुकडोजी महाराज नागपूरपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोजरी या गावी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. या ठिकाणी महाराजांचे अनुयायी सक्रिय सहभागातून अनेक समाजोपयोगी कार्य करीत असत. आश्रमाच्या प्रवेशद्वारावरच महाराजांचे सिद्धांत लिहिलेले आपल्याला दिसतात. या मंदिराचे दरवाजे सर्वांकरता खुले आहेत. प्रत्येक धर्म आणि पंथातील व्यक्तीचे येथे स्वागत आहे. देशविदेशातील प्रत्येक व्यक्तीचे या ठिकाणी स्वागत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भागाच्या पुनर्निर्माणावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली व एकीकृत ग्रामविकासाकरता अनेक कार्यक्रम त्यांनी विकसित केले. महाराजांची क्रियाशीलता आणि वैचारिकता एवढी प्रभावशाली होती की त्यावेळचे राष्ट्रपती श्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने सन्मानित केले. तुकडोजी महाराज विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. त्यांनी राष्ट्रीय हितासाठी अनेक स्तरावर कार्य केले, जसे बंगाल येथील दुष्काळ 1945, चीन युद्ध 1962, पाकिस्तान हमला 1965, कोयना भूकंपामुळे उडालेला आकार 1962. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभावित आणि व्यवस्थित रचनात्मक मदत कार्याकरता या सगळ्या मोहिमांवर गेले. तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात देखील हिरिरीने सहभाग घेतला. याशिवाय 1955 मध्ये जपान येथे धर्म आणि विश्वशांतीच्या विश्वसंमेलनात देखील त्यांनी सहभाग घेतला. या यात्रेदरम्यान त्यांनी जपान यात्रेवर पुस्तक देखील लिहिलं. महाराजांच्या अखेरच्या दिवसात त्यांना कर्करोगाने ग्रासले. तर अशा या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही कविता आहे या झोपडीत माझ्या. या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे की सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काहीही संबंध नसतो, कारण सुख आणि दुःख या मानवाच्या मनाच्या भावना आहेत. लहानशा झोपडीतही सुखशांतीचा अनुभव व आनंद कसा मिळतो याचं वर्णन या कवितेमध्ये त्यांनी केलेलं आहे. ते असं म्हणतात की सुखाचा आणि
पैशाचा किंवा आर्थिक सुबत्तेचा, भौतिक सुखांचा काहीही संबंध नसतो. प्रत्येक श्रीमंत माणूस हा सुखी असतोच असं नाही. सुख हे आपल्या मांडण्यावर असतं. मग सुख ही अशी, सुख आणि दुःख या काय आहेत, मानवी मनाच्या भावना आहेत. तर श्रीमंत माणूस हा सुखी असतोच असं नाही. त्याऐवजी दरिद्री माणूस जो झोपडीमध्ये राहतो तो सुद्धा कसा असतो, सुखी असतो असं सांगण्याचा प्रयत्न या कवितेतून त्यांनी केलेला आहे. तुकडोजी महाराज यांची अध्यात्म आणि दैनंदिन आयुष्य यांच्यामध्ये दुवा साधणारी अशी ही कविता आहे. साध्या आणि सोप्या शब्दात त्यांनी संत आणि साधू माणसाच्या, साधू पुरुषाच्या मनाची आणि योग्य विचारांच्या उपदेशांची सांगड घालणारी अशी ही कविता. साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला या कवितेमधून एक मोठा उपदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कविता मी आधी वाचून दाखवते तुम्हाला. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. कठीण शब्दांचे अर्थ सांगते मी तुम्हाला. महाल म्हणजे प्रशस्त असा राजवाडा किंवा घर, प्रशस्त असं घर. सौख्य म्हणजे सुख आणि वैभव. प्राप्त झाली म्हणजे लाभली, मिळाली. भूमी जमीन. प्रभुनाम देवाचं नाव, भजन. नित्य सतत, नेहमी. पहारा रखवाली, नजर कैद. तिजोरी खजिना पेटी. तया त्या. मज्जाव अटकाव, निर्बंध. शामदाने म्हणजे काचेचा दिवा किंवा झुंबर. माने सन्मान. सुखे आरामात, सुखाने. बोजा म्हणजे वजन, इथे अर्थ आहे दडपण किंवा धाक. माते म्हणजे माझे. देवेंद्र म्हणजे इंद्र, देवांचा राजा. लाजे शरमतो, सदा नेहमी. विराजे म्हणजे शोभते किंवा नांदते. आता आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत मला. संत तुकडोजी महाराज आपल्याला असं म्हणतायत की राजाला जी सुख महालामध्ये प्राप्त होत नाहीत, त्याहीपेक्षा जास्त सुख किंवा तशीच सुख किंवा त्याहीपेक्षा जास्त सुख मला माझ्या या झोपडीमध्ये प्राप्त होत आहे. म्हणजे झोपडीची आणि राजाच्या राजवाड्याची, महालाची तुलना त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि माझ्या झोपडीमध्ये जी सुख राजाला मिळत नाही, त्याहीपेक्षा कितीतरी सुख मला माझ्या झोपडीत मिळत आहेत असं ते आपल्याला सांगतात. तर आता कशी आहे यांची झोपडी ते पाहूया. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. अशी ही माझी झोपडी जी आहे, त्या झोपडीची जमीन कशी आहे, तर त्या जमिनीवर मी पडतो आणि त्या जमिनीवर पडल्यावरती मला काय दिसतंय, समोर वरती आकाश दिसते. निळशार असं आकाश मला माझ्या झोपडीतून बघायला मिळतं, जे राजाला नाही दिसू शकत. राजा असा मऊ गादीवरती मखमलीच्या बिछाण्यावरती चांगला झोपलेला असतो, पण त्याला ही सुख कधी मिळणार नाहीत. रात्रीचं निळं आकाश त्याला त्याच्या राजवाड्यातून, महालातून झोपल्यावरती दिसणार नाही. पण मला मात्र या माझ्या झोपडीच्या जमिनीवरती मी झोपल्यावर, किंवा माझ्या अंथरूण काय आहे माझं, तर ही खडबडीत अशी माझ्या झोपडीची जमीन आहे, तेच माझं अंथरूण आहे. आणि पांघरूण काय आहे, तर हे निळं निळं आकाश मी पांघरलेलं आहे. ते एवढं प्रचंड सुख मला माझ्या या झोपडीमध्ये मिळते, जे राजाला सुद्धा मिळू शकत नाही. आणि असं
निळं आकाश पाहत मी प्रभूचं नामस्मरण करत काय करतो आहे, झोपी जातो आहे. प्रभुनाम नित्य गावे, नित्य नामस्मरण करत असतो आणि देवाचं नामस्मरण करत करत काय करत असतो, मी झोपी जात असतो. तेच राजा मऊ अशा बिछाण्यावर झोपलेला असतो, पण त्याला झोप मात्र काही लागत नसते. त्याला सतत म्हणजे चिंता असते कशाची तरी, की कोणी राजा म्हणजे राज्याच्या परिसरामध्ये येऊन चोरी तर नाही होणार ना, किंवा काही प्रजेची त्याला काळजी असते. तसं या झोपडीमध्ये मला अशी कसलीही चोरी होण्याची किंवा मला कशाची उद्याची अशी चिंता नाही आहे. दिवसभर कष्ट करून मी आरामाची झोप जी आहे ती घेत असतो, पण राजाला मात्र जी झोप पाहिजे ती मिळत नसते. म्हणून तर श्रीमंत माणसं झोपेच्या गोळ्या घेऊन झोपत असतात, पण मला मात्र कष्ट करून अशी छान शांत अशी झोप लागते. मी प्रभूचं नामस्मरण करत काय करतो, तर देवाचं नामस्मरण करत या माझ्या झोपडीमध्ये शांत सुखाची झोप घेत असतो. मला कशाचीही चिंता नसते. त्यानंतर पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. तसं माझ्या झोपडीमध्ये चोरण्यालायक अशा कुठल्याच गोष्टी नाही आहेत. माझ्याकडे एवढा काही पैसा अडका नाही आहेत की कोणी मला त्या ठिकाणी पहारे करी किंवा मला माझ्या झोपडीला टाळं कुलूप लावून बसावं लागेल किंवा अशा काही गोष्टींची माझ्याकडे मला आवश्यकताच नाही आहे. तर पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या. म्हणजे राजाच्या राजवाड्यामध्ये एवढे पहारेकरी असतात तरीसुद्धा काय होत असते, चोऱ्या त्या ठिकाणी होत असतात. पण माझ्या झोपडीमध्ये अशा प्रकारची कुठलीच वस्तू नसल्यामुळे मला काही त्या गोष्टीची चिंताच नाही आहे की मला कडी कुलूप लावून बसावं लागेल किंवा असे पहारेकरी वगैरे ठेवा किंवा मला स्वतःलासुद्धा लक्ष ठेवावं लागेल. अशी कुठलीच वस्तू माझ्याकडे नाही आहे. पण राजवाड्यात मात्र, महालात मात्र काय करावं लागतात, असे पहारेकरी ठेवावे लागतात. आणि मग ते पहारेकरी असूनसुद्धा त्या ठिकाणी काय होत असते, चोऱ्या वगैरे होत असतात. तर अशी चोरी होण्याची भीती या झोपडीमध्ये नाही. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. आता तुम्ही एखाद्या महालात, एखाद्या मोठ्या राजवाड्यात किंवा एखाद्या अशा चांगल्या ठिकाणी तुम्ही गेलात की त्या गेटवरच कोण बसलेला असतो, तो पहारेकरी बसलेला असतो. आणि कोणी आला की तो आधी काय करतो, त्याची चौकशी करतो. मज्जाव शब्द आला, जातात तरी महाला मज्जाव शब्द आला म्हणजे त्या ठिकाणी अटकाव आला, निर्बंध आला. कुत्रे मोठे मोठे त्या ठिकाणी बांधलेले असतात की असं कोणी आपल्या त्या महालामध्ये, त्या मोठ्या राजवाड्यामध्ये शिरू नये म्हणून त्याला त्या ठिकाणी पहारेकरी ठेवलेले असतात चौकशी करण्यासाठी. कोण आहे, अटकाव येतो, निर्बंध येतात अशा ठिकाणी जाण्यासाठी. आधी आपल्याला तो पहारेकरी 17 चौकशा करतो आणि मगच आपल्याला आतमध्ये सोडतो. तसं माझ्या झोपडीमध्ये भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. तसं या माझ्या झोपडीमध्ये कोणालाही अटकाव नाही आहे. ज्याला यायचं आहे त्याने कधीही यावं आणि कधीही जावं. तर जातात या महालला मज्जाव शब्द आला. तर अशा या राजवाड्यामध्ये जायला आपल्याला निर्बंध असतात, आपली चौकशी केली जाते आणि मगच आपल्याला आतमध्ये जावं लागतं. पण माझ्या या झोपडीमध्ये मात्र मला कोणीही येण्यासाठी, कोणालाही कुठल्याही प्रकारचा अटकाव नाही आहे, निर्बंध नाही आहे. खुशालीने आपण त्या झोपडीमध्ये प्रवेश करू शकतो. असा हा झोपडीमधला आणि महालामधला फरक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतर महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. या ठिकाणी परत आपल्याला ते सांगतात की महालामध्ये काय असतं, तर मऊ बिछाने असतात, मऊ मऊ मखमलीच्या अशा गाद्या, अंथरुणं वगैरे असतात. कंदील असतात, शामदाने असतात, मोठे मोठे दिवे लावलेले असतात काचेचे, झुंबर लावलेले असतात. हा लखलखाट त्या ठिकाणी झगमगाट सगळा असतो. पण माझ्या झोपडीमध्ये एक साधा दिवासुद्धा कधी कधी नसतो. तर अशा या झोपडीमध्ये आम्हा जमीन माने, ही जी जमीन आहे, ही जी माझ्या झोपडीची जमीन आहे, तीच मला सर्वात जास्त अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि या झोपडीमध्ये मला या झोपडीचा काय आहे, सार्थ असा अभिमान आहे. माने, आम्हा जमीन माने म्हणजे मला या जमिनीचा अभिमान आहे. अशी ही माझी झोपडी, जिथे कसल्याही प्रकारचा लखलखाट नाही आहे, मऊ बिछाने नाही आहेत, तरीसुद्धा मला ही जी काही जमीन
मिळालेली आहे तिचासुद्धा मला काय आहे, अभिमान आहे. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की येता तरी सुखे या, तुम्ही माझ्या झोपडीत येत आहेत तर सुखाने या आणि जातानाही कसे जा, सुखाने जा. कोणावरही कुठल्याही प्रकारचा बोजा नाही आहे, कुठल्याही प्रकारचा ताण नाही आहे. गरिबाकडे जात असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताण नसतो. ते श्रीमंतांकडे आपल्याला जायचं असेल, अगदी खूप मोठे असतील, आर्थिकदृष्ट्या असे श्रीमंत असे म्हणले जाणारे, त्यांच्याकडे जाताना आपल्याला मात्र काय असतो, एक प्रकारचा ताण असतो. आपण सगळ्याच गोष्टीची काळजी घेऊन त्या महालात किंवा त्या राजवाड्यात त्या मोठ्या व्यक्तीच्या घरात जात असताना सगळं आपण व्यवस्थित म्हणजे कुठल्या तरी एक प्रकारचा ताण घेऊनच त्यांच्याकडे जात असतो की बापरे, एवढ्या चांगल्या ठिकाणी आपण जाणार आहोत, तर कसं म्हणजे आपल्याकडे आपले कपडे वगैरे कसे आहेत किंवा काय, तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा लागतो, करतोच आपण. आपल्याला ताण येतो अशा चांगल्या ठिकाणी जायचं म्हटलं तर आपल्याला एक प्रकारचं टेन्शन येत असतं. तसं या झोपडीत जाताना कोणालाही कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं. बिना तणावाचे आपण काय करू शकतो, त्या झोपडीमध्ये जाऊ शकतो. येता तरी सुखे या, येतानासुद्धा आपण सुखाने येऊ शकतो त्या झोपडीमध्ये आणि जातानासुद्धा आपण काय करू शकतो, सुखाने जाऊ शकतो. तसं आपण महालामध्ये वगैरे एखाद्या चांगल्या ठिकाणी गेलो तर तिकडचं ते सगळं बघून, ते वातावरण बघून आपण अगदी भारावून जातो आणि आपण त्या ताणातून आपण काय करत असतो, ताण घेऊनच आपल्या घरी जात असतो. तसं झोपडीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताण नसतो. येतानाही ताण नसतो आणि जातानाही ताण नसतो. पाहुनी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. तर असं हे जर काही सौख्य माझ्या झोपडीमध्ये मला जे लाभलेलं आहे, ते सुख बघून देवेंद्र राजा जो आहे, देवांचा राजा इंद्र, तो सुद्धा या माझ्या झोपडीतली सुख बघून काय करतो आहे, लाजतोय. त्याला सुद्धा लाज वाटते आहे की हा गरीब माणूस असून सुद्धा किती श्रीमंत आहे. शांती सदा विराजे, किती शांत आहे, किती या ठिकाणी या झोपडीमध्ये सुख आणि समाधान आहे. तर या इंद्रदेवाला सुद्धा काय वाटते आहे, माझ्या या झोपडीतल्या सुखांकडे पाहून लाज वाटत आहे. तर अशी ही माझी झोपडी मला नेहमी शांती मलाच नाही तर माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांना सुख आणि शांती देणारी अशी ही माझी झोपडी, असं वर्णन या ठिकाणी तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. की श्रीमंत माणूस हा कधी सुखी असतोच असं नाही. आपण जी सुख असतात, सुखाची कल्पना काय असते आपली, की आपल्याकडे पैसा आला म्हणजे आपण सुखी होऊ, पण असं काही नसतं. सुख हे आपल्या मानण्यामध्येच असतं. समाधानी माणसाने असलं पाहिजे आणि हेच यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि समाधानातच सुख असतं आणि शांतता असते, असं या कवितेचा हा भावार्थ. त्यानंतर वेळ आहे आपल्या गृहपाठाची. या ठिकाणी जो आपल्या पाठ्यपुस्तकाखाली दिलेला गृहपाठ आहे, तो तुम्ही स्वाध्याय आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे आणि मला व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये समजेल अशा अक्षरामध्ये फोटो काढून पाठवायचा आहे. तर धन्यवाद.